हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना शिवरायांशी केली आहे। टिपू सुलतान हा शौर्य गाजवणारा योद्धा असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। शिवाजी महाराजांच्या नंतर टिपूनं इंग्रजांच्या विरोधात लढा उभारला होता, तर हर्षवर्धन सपकाळांना लाज वाटली पाहिजे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे। छत्रपती शौर्य ज्या पद्धतीचा आहे आणि एक स्वराज्य नावाचा त्यांनी ज्या पद्धतीने एक विचार दिला आहे, अगदी त्यांच्याच मांडियाळीमध्ये त्यांच्यानंतर त्यांच्या बऱ्याच कालावधी लोटल्यानंतर त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात कुठेतरी लढा पुकारला होता आणि त्या अर्थानं टिपू सुलतान हे एक शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, एक भारताचे भूमिपुत्र होऊन गेले। त्यांनी कधी कुठल्याही विखारी विचारांना त्यांनी जवळ केलं नाही, तर एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे। खरं म्हणजे त्यांना लाज वाटली पाहिजे। टिपू सुलतान सारख्या नराधमाची तुलना छत्रपती शिवरायांशी करण्याचं जे त्यांनी काम केलेलं आहे अतिशय निंदनीय आहे। सामान्य रयतेचं राज्य तयार करणारे छत्रपती शिवराय होते आणि त्याचवेळी हजारो लाखो हिंदूंची हत्या करणारा टिपू सुलतान याची तुलना करून दोघांनाही सारखा सन्मान द्या म्हणणं यापेक्षा जास्त लांगुल चालन, जोडे चाटणं हे या जन्मात मी बघितलेलं नाही। आम्ही हे बिलकुल सहन करणार नाही। टिपू सुलतान आणि छत्रपती शिवरायांची तुलना केली याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे।